आपण बघू शकाल। दिनेश दृश्य आपल्याकडे पोहोचतात। ही ताजी दृश्य फक्त झी24 तासवर। अनुपमा, ही ताजी दृश्य आपण बघतोय। सायन इथे राज ठाकरेंची गाडी रोखलेली आहे पोलिसांनी। बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सध्या गाडीच्या बाहेर पडलेले आहेत आणि पोलिसांबरोबर या संदर्भातली बातचीत चालू आहे। पोलिसांनी सध्या तरी रोखलेली आहे राज ठाकरे यांची गाडी आणि आता नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर पोलिसांशी बातचीत करायला बाहेर पडलेले आहेत। आपण बघतोय पत्रकारांचा गराडा त्यांच्या भोवती। काय नेमकं बाळा नांदगावकर बोलतात आपण याबाबतची अपडेट तुम्हाला पोहोचवत राहणार आहोत। सध्या सायन चुनाभट्टी इथली दृश्य आहेत। पोलिसांनी राज ठाकरेंची गाडी वाशीला जाता जाता इथं रोखलेली आहे। ही सगळी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। राज ठाकरेंचा प्रवास आम्ही कृष्णकुंजपासून आपल्यापर्यंत पोहोचवतोय। वाशी टोल नाक्यापर्यंत ते पोहोचणार होते, मात्र चुनाभट्टी इथं पोलिसांनी त्यांची गाडी रोखलेली आहे। आणि का नेमकी ही रोखलेली आहे गाडी? पण आमच्या गाडी मी आपल्याला घेऊन म्हणजे आम्ही सगळ्यांना तुमच्या गाडी द्यायचं आहे। ही सगळ्यांना तुम्हाला मी अटक करून घेऊन जाणार। बरं, ठीक आहे। कोण सीजन घेणार तुम्ही? मी स्टडी करून सेफ्टी आणि तुम्हाला आंदोलन संपासोबत मी सोबत। म्हणजे तुम्हाला आमचं आंदोलन चिरून काढायचं। आंदोलन चिरडून नाही काढायचं, हा त्याचा अर्थ होता, लक्षात घ्या। आपण मी साळुंखे साहेब पुन्हा सांगतोय तुम्हाला की आम्हाला स्पॉटला जाऊन द्या। तुम्ही आंदोलन गरज असताना चिरडून काढताय तुमच्या दमनशक्तीच्या बळावरती, आणि हे योग्य होणार नाही असं मला वाटतंय। आम्ही तुम्हाला कॉपरेशन करण्याच्या भूमिकेत आहोत। आम्ही सुद्धा सहकार्यच करण्याच्या आतापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था तुम्ही सांगा कुठे जिकडे झालाय का? मला माझा अशी धारणा आहे आपल्या याच्यामुळे आपल्या तिथे जाण्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून आम्हाला आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रात हे करत आहे। मला सहकार्य करावं। आयदर आय हॅव ऑप्शन फॉर यू की आपण आपल्या गाडीने येऊ शकता की आमच्या पोलिसच्या गाडीने। आमच्या गाड्या तुमच्याच गाड्या काय प्रश्न नाही, त्याची आम्हाला काय अडचण नाहीये कुठल्या गाडीत यायचं ते, पण तुम्ही गरज नसताना थांबवताय मला आजही वाटतंय। आपल्याला इथून पुढे जाता येणार नाही। आपण गेल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी आमची खात्री झालेली आहे। आणि जोपर्यंत आंदोलन हे होणार नाही तोपर्यंत मी आपल्याला मी आपल्याला सोडू शकत नाही। ठीक आहे, आम्ही इथेच बसून जातो। आपण इथे जर बसण्याचं हे केलं तर मला संपूर्ण ट्रॅफिक मागे आहे। साहेबांनी सांगितलं सर्वांना आम्ही बळाचा वापर आम्हाला करायची वेळ आणून देऊ नका। आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य आपण हे करा, चर्चा करा, साहेबांना हे करा। त्यांना विनंती राहील की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। सगळ्यांना एका साईडला एक साईडला घेऊन एक साईडला बाइट नहीं की है एक्चुअली। वो दोनों के बीच का कन्वर्सेशन था। वो बोले कि हम आपको अरेस्ट करेंगे, उन्होंने दिया अभी वो यहाँ रास्ता रोको करने वाला है। ठीक है, नाही अभी आणि आपण थेट आता पोलीस आणि बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यामधला संवाद ऐकला। पोलिसांनी थेट सांगितलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला जाऊ देणार नाही होत आम्ही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई आता राज ठाकरे यांच्याबरोबर बोलण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे आता याबाबत काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण बाळा नांदगावकरांनी भूमिका घेतलेली की आम्ही इथेच बसू, मात्र पोलीस सांगतात इथे बसणं शक्य नाहीये, मोठं ट्रॅफिक होऊ शकतं। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका काय असणार, राज ठाकरेंची भूमिका यावर काय असणार आहे हे बघणार आहोत आपण। याची थेट दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय झी24 तासवर फक्त आपण बघू शकतो। आता कृष्णकुंजवरून निघालेले राज ठाकरे सध्या चुनाभट्टी इथे थांबलेले आहेत आणि राज ठाकरे काय भूमिका घेतात, काय ते चुनाभट्टीमध्येच थांबणार का? राज ठाकरे स्वतः आता गाडी बाहेर आलेले आहेत, पोलिसांबरोबर संवाद साधणार का? मीडिया मागे जरा, कॅमेरा मागे। यार मत मचाओ यार।
राज ठाकरे आता पोलिसांबरोबर संवाद साधतात। राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असणार आहे आता हे येत्या काही क्षणांमध्ये बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरेंचं आंदोलन खरं तर वाशीमध्ये होणार आहे, मात्र चुनाभट्टी इथंच पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे काय सायनमध्येच बसून आंदोलन करणार का? राज ठाकरे यांचा पोलिसांबरोबर संवाद साधणं चालू आहे। पोलिसांची भूमिका स्पष्टपणे कळलेली आहे। राज ठाकरे यांना वाशीपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये। पोलिसांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही पुढे गेलात तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी पुढे जाऊ नये असा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। अर्थात बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या भूमिकेवर ठाम आहेत। राज ठाकरेंना चुनाभट्टी इथे सध्या अडवून धरलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे आता पुढे जाणार का, कुठल्या पद्धतीने पुढे जाणार का, राज ठाकरे तिथेच बसून त्यांचं आंदोलन करणार हे आता काही वेळामध्ये कळेल। ताजी दृश्य आणि ताजी माहिती प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा झी24 तास हा प्रयत्न। आणि पोलिसांच्या गाडीत आता राज ठाकरे गेलेले आहेत। राज ठाकरेंना पोलिसांनी त्यांच्या गाडीतून नेलेलं आहे। पोलिसांनी त्यांच्याकडे आता प्रश्न हा आहे आणि उत्सुकता याबाबतची आहे की राज ठाकरे यांना पोलीस अटक करणार का? राज ठाकरेंचं आंदोलन कुठेतरी इथेच थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। राज ठाकरेंना वाशीपर्यंत पोलिसांनी पोहोचू दिलेलं नाहीये। आता पोलिसांच्या गाडीत राज ठाकरे, त्यामुळे हा आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे असं मनसेचं म्हणणं आहे। बाळा नांदगावकरांनी अशाच प्रकारचा संवाद पोलिसांबरोबर साधलेला होता। तुमचं आंदोलन चिरडण्याचा हा पूर्णपणे प्रयत्न चाललाय असं पोलिसांबरोबर बाळा नांदगावकर बोलताना म्हटले होते। पोलिसांनी आंदोलन चिरडत नाही, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपण वाशीपर्यंत पोहोचू शकत नाहीये। अर्थात राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं की वाशीमध्ये मी आंदोलनात सहभागी होईल, मात्र कुठेतरी हे आंदोलन आता इथेच थांबते की काय असा प्रश्न आहे। अर्थात याच्या पुढच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून काय येणार याबाबत आता आमची नजर कायम असणार आहे। ठिकठिकाणी राज्यात राज ठाकरेंचं हे आंदोलन चालू आहे, टोल विरोधातलं आंदोलन चालू आहे। ज्या पद्धतीने टोल ठिकठिकाणी गोळा केला जातो त्याला आमचा विरोध आहे, टोलला आमचा विरोध नाही, ही राज ठाकरेंनी भूमिका घेतलेली असली तरीही राज ठाकरेंच्या या आंदोलनामध्ये सध्या तरी एक मोठा ट्विस्ट आलाय असं म्हणायला हरकत नाही। राज ठाकरेंना चुनाभट्टी इथे पोलिसांनी ताब्यात घेतलेले, पोलिसांच्या गाडीमध्ये सध्या राज ठाकरे आहेत, त्यामुळे ही अटक आहे का हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आमचे रिपोर्टर्स आपल्याबरोबर ठिकठिकाणून आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी सध्या राज ठाकरे यांच्याबरोबर प्रवासामध्ये आहेत। दिनेश दुखंडे यांच्याकडून याबाबतची माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करू, मात्र राज ठाकरे आता पोलिसांच्या गाडीमध्ये आहेत आणि अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहेत राज ठाकरे। मात्र राज ठाकरेंना अटक होणार का हा महत्त्वाचा प्रश्न सध्या सगळ्यांसमोरच आहे। मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केलेली आहे। राज ठाकरे जिथे आता आहेत चुनाभट्टी इथे सायन चेंबूर मार्गावर चुनाभट्टी हा भाग येतो आणि तिथे राज ठाकरेंना अडवण्यात आलं, बॅरिकेड्स लावले होते पोलिसांनी। सकाळपासूनच या भागामध्ये ट्रॅफिक जाम होतं, पोलिसांनी रणनीती आखलेलीच होती, राज ठाकरे यांना मुंबईच्या बाहेर पडू द्यायचं नाही आणि त्यानुसार त्यांना आता अटक होणार का? राज ठाकरे सध्या पोलिसांच्या गाडीमध्ये आहे। परवाच दिवशी जेव्हा पुण्यामधली सभा झाली त्यावेळी म्हटले होते राज ठाकरे मला अटक करून दाखवा, आणि आता पोलिसांची ही नेमकी रणनीती काय आहे, पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे, काय राज ठाकरे यांना अटक होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्या अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत, क्षणाक्षणाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। सकाळपासून राज ठाकरे 10 वाजता कृष्णकुंजवरून
निघाले वाशीच्या दिशेनं जाताना मात्र चेंबूर इथं चुनाभट्टी इथं त्यांना अडवण्यात आलं पोलिसांकडून। राज ठाकरे यांच्याबरोबर मनसेचे आमदार नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर होते। राज ठाकरे यांची गाडी अडवल्यानंतर दोघांनी पोलिसांबरोबर संवाद साधला, मात्र पोलिसांनी सांगितलं तुम्हाला इथून पुढे जाता येणार नाही आणि त्यानुसार त्यांनी राज ठाकरेंना आता पोलिसांच्या गाडीतून राज ठाकरे आता प्रवास करतात। पोलिसांनी त्यांच्यापुढे पर्याय दिला होता, तुम्ही तुमच्या गाडीतून सुद्धा येऊ शकता किंवा पोलिसांच्या गाडीतून येऊ शकता। त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी पर्याय निवडलेला आहे पोलिसांच्या गाडीतून जाण्याचा आणि त्याप्रमाणे राज ठाकरे आता पोलिसांच्या गाडीतून प्रवास करतात। मात्र राज ठाकरेंना पोलिसांकडून अटक होणार का हा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे। राज ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं होतं हिंमत असेल तर अटक करून दाखवा आणि त्यानुसार आता पोलिसांनी त्यांची भूमिका घेतलेली आहे। मनसेच्या आंदोलनाला एक मोठा ट्विस्ट इथेच मिळालाय। राज ठाकरे वाशीमधून या आंदोलनात सहभागी होणार होते। राज्यातून ठिकठिकाणून आपल्याला सकाळपासून बातम्या मिळतात मनसेच्या आंदोलनासंदर्भात। अनेक घाटांमधून जिथे आमचे रिपोर्टर्स आहेत, जिथे टोल नाके असतात, तिथनं बातम्या मिळतात अवजड वाहनांच्या टायर्समधली हवा काढण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे ठिकठिकाणी चक्काजाम झालेला आहे। मोठमोठ्या हायवेजवर जो राज ठाकरेंचा प्रयत्न होता तो कुठेतरी सफल होताना दिसतोय। मात्र राज ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत प्रत्यक्षरित्या, कारण सध्या ते पोलिसांच्या गाडीमध्ये आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी राज ठाकरे यांच्याबरोबर कृष्णकुंजवरून वाशीकडे प्रवास करतात, त्यांच्याकडून याबाबतच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। मात्र सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत, कारण राज ठाकरेंना पोलिसांच्या गाडीमध्ये आता नेण्यात आलेलं आहे। त्यांच्याबरोबर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसेचे 2 आमदार आहेत। राज ठाकरेंना पोलिसांकडून अटक होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नेमकी काय कारवाई असणार आहे? खरं तर पोलिसांनी काल राज ठाकरेंना नोटीस दिलेली होती की कुठेही जर अनुचित प्रकार घडणार असेल तर त्याला पूर्णपणे जबाबदार राज ठाकरे असतील। मात्र आज सकाळपासून बातम्या येतात त्यानुसार कुठेही अशी घटना घडलेली नाही। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया राज ठाकरेंना अटक होतीये का राज ठाकरे फक्त ताब्यात आहेत? दिनेश, हॅलो दिनेश। दिनेश दुखंडे यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे, मात्र त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की राज ठाकरेंना पोलिसांनी अटक केलेली आहे का, नेमकी पुढची कारवाई काय असणार आहे याबाबतची, आणि राज ठाकरे यांच्याबरोबर कोण कोण नेमके पोलिसांच्या गाडीमध्ये सध्या आहेत आणि त्यांना कुठे नेण्यात येणार आहे। राज ठाकरे अपेक्षित होतं की ते वाशीमध्ये या आंदोलनामध्ये मनसैनिकांबरोबर असतील, मात्र मध्येच राज ठाकरेंना चुनाभट्टी इथे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि यशवंत किलेदार या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट सध्याची, राज ठाकरेंना अटक करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलं होतं हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा आणि त्याप्रमाणे आता सरकारने ही कारवाई केलेली आहे। आर पाटील यांनी सांगितलेलं होतं की कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। आज सकाळपासून राज ठाकरेंचं आंदोलन मोठ्या प्रमाणात कुठेतरी यशस्वी होताना दिसत होतं। ठिकठिकाणून आपल्याला बातम्या मिळत होत्या, रस्त्यांवर जाम आहे आणि टोल नाक्यांवर सध्या मनसैनिकांनी गर्दी केली आहे। राज ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले असताना सायनजवळ चुनाभट्टी इथं पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये सध्या राज ठाकरेंना अटक करण्यात आली आहे। ही झी24 तासवर फक्त ताजी दृश्य आपण सध्या बघू शकता। फर्स्ट व्हिज्युअल्स फक्त झी24 तासवर आपण बघू शकता। राज ठाकरेंना अटक केल्यानंतर कशा प्रकारे मनसैनिकांची गर्दी झाली आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी राज ठाकरेंबरोबर प्रवास करत असताना सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, सांगाल काय अपडेट मिळते? राज ठाकरेंना अटक झाली आहे। सध्या राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्याचबरोबर मनसेचे विधानसभेचे आमदार, विधानसभेचे गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हेही आहेत। यशवंत किलेदार हे मनसेचे कोल्हापूर जनसंपर्क अधिकारी आहेत, तेही आहेत। मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या मागे आणि कार्यकर्त्यांची गर्दी आहे। एक रस्ता रोको या ठिकाणी झालेला आहे। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एकूणच संघर्ष दिसून येतो आहे। सध्या रस्ता रोको केलेला आहे कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी
नाहीये. कुठल्याही परिस्थितीत ही गाडी यापुढे जाणार नाही, कारण राज ठाकरे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. सध्या ही परिस्थिती ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपल्याला दिसून येते. राज ठाकरे शांतपणे या ठिकाणी बसलेले आहेत गाडीमध्ये, ते कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र ज्या पद्धतीने झालेलं की आंदोलन शांततामय परिस्थिती होईल, आता पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतल्यामुळे परिस्थिती आता वेगळी झालेली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आपण बघू शकाल की ही दृश्य आहेत सध्याची. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे, ट्रॅफिक जॅम झालेला आहे या ठिकाणी. आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपल्या गाड्या राज ठाकरेंच्या गाड्यांपुढे आडव्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची गाडी जाऊ शकत नाही आहे या ठिकाणावर. राज ठाकरे शांतपणे आपल्या गाडीत बसलेले आहेत. ते कार्यकर्त्यांचे फक्त पोलिसही हतबल आहेत, पोलिसही हतबल आहेत. बाळा नांदगावकर बाहेर येत आहेत, बाळा नांदगावकर बाहेर येत आणि ते कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत की त्यांनी बाजूला व्हावं आणि पोलिसांच्या गाडीला वाट मोकळी करून द्यावी, अशी विनंती ते कार्यकर्त्यांना करताना दिसत आहे. सध्याची ही दृश्य आहेत या ठिकाणी. दिनेश पोलिसांची नेमकं पोलीस ही गाडी नेमकी कुठे नेणार आहेत, कुठल्या पोलीस स्टेशनला रस्त्याच्या मध्ये, आणि ही गाडी जाऊ दिली जात नाहीये. दिनेश, राज ठाकरे यांना नेमके पोलीस आता कुठे घेऊन जाणार आहेत, कुठल्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत, काय नेमकं पोलिसांचं ठरलेलं आहे या बाबतीत? अद्याप ती माहिती मिळत नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात जरूर घेतलेलं आहे, मात्र ते कुठच्या पोलीस स्थानकाला घेऊन जाणार हे कळत नाहीये. कॅमेरे जे आहेत प्रसार माध्यमांचे ते राहतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.